तसं ती शक्यता अजिबात दिसत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या जागा हव्यात महाराष्ट्रात तिथे शिवसेना लढणार नाही। मी ती लढले एखाद दुसऱ्या जागेवरती आम्ही चर्चा करू। काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा म्हणाल तर ज्या जागांवरती काँग्रेस आहे तिथे शिवसेनेचा दावा फार कमी ठिकाणी आहे। तरीही आज आम्ही एकत्र बसू। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातल्या या सगळ्या संदर्भात एक त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची एक समिती निर्माण केलेली आहे। त्याच्यामध्ये मला वाटतं मुकुल वासनिक जे आहेत, सलमान खुर्शीद जे आहेत, आणखीन एक दोन प्रमुख नेते आहेत। महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना त्यांनी इथे बोलवलं आहे। आज सकाळीच माझं जयंतराव पाटील यांच्याशी बोलणं झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा त्यांचे नेते इथे आज येतील आजच्या बैठकीला असं मला दिसतं आहे। आणि आज आम्ही एकत्र बसून साधारण एक आराखडा ठरवूया असं आमची भूमिका आहे। आणि जर काही त्याच्यात थोडंसं काही मतभेद निर्माण झाले तर मग शेवटच्या टप्प्यामध्ये इतर काही प्रमुख नेते म्हणजे उद्धवजी, माननीय पवार साहेब किंवा राहुलजी, खरगे साहेब असे एकत्र बसून त्यातून तोडगा निघेल। परत आमच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसुद्धा आहे। हां, तर त्यांचाही आम्हाला त्याच सन्मानाने विचार करावा लागेल सगळ्यांना। कारण महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत आणि उत्तर प्रदेशनंतर मोठं राज्य महाराष्ट्र आहे। सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहे। बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, हरियाणा, केरळ, तामिळनाडू हीच राज्य 2024चं राजकीय भविष्य देशाचे ठरवतील। त्याच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातली जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलावी लागेल। मग सर, आजच निर्णय अंतिम होऊ शकतो की उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार पुन्हा बैठक होऊ शकते असं वाटतं तुम्हाला? बघा, शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही सातत्यानं 23 जागा लढत आलो महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांना माहीत। आता कोणी काही म्हणत असलं तरी सत्य आहे अनेक वर्षाचं, 30-35 वर्षाचं। ते सत्य तुम्ही नाकारू शकत नाही की शिवसेनेनं 18 जागा लोकसभेच्या 2019ला जिंकल्या होत्या। जिंकून आलेली व्यक्तीने जरी पक्षांतर केलं असलं तरी मतदार पक्षांतर करत नाहीत। ज्याने आम्हाला लाखोंच्या संख्येनं मतदान केलेलं आहे तो एखाद्या गटात सामील होत नाही, ते मतदान शिवसेनेचं असतं। त्याच्यामुळे 18 जागा तर आमच्या पक्क्या आहेत जे आम्ही जिंकलो। संभाजीनगरची आमची जागा चंद्रकांत खैरे तिथे मागच्या वेळेला लढले आणि फार थोड्या मतानं त्यांचा पराभव झाला। तर 23 जागा आम्ही असं मानतो की आम्ही 23 जागांवर लढतो। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाण्याच्या जागा आहेत। बरोबर आहे, मुंबई हा शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला। पण काही जरी असलं तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रपणे महाराष्ट्रातील निवडणुका लढतील। कारण आम्हाला सगळ्यांना या देशात ज्या प्रकारची राजवट सुरू आहे, हुकुमशाही, त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे खुनी, दरोडेखोर, बलात्कारी यांना खुलं समर्थन देणारी आणि त्यांच्यासाठी न्याय व्यवस्था वाकवणारी, आपण काय बिल्किस बानो प्रकरण पाहिलं असेल सर्वोच्च न्यायालयानं, अशा सरकारला या देशात आणि राज्यात राहू द्यायचं का? हा आमचा सगळ्यांपुढला महत्त्वाचा विषय आहे आणि जनतेपुढला विषय आहे। त्याच्यामुळे समर्थ पर्याय आम्ही हा देत आहोत आणि आम्ही एकत्र लढू। पण सर, तुम्ही म्हणता की 23 जागा लढणार, प्रत्येक पक्ष दावा करतो। राष्ट्रवादीकडून देखील 11 जागेवरती दावा केला गेला आहे। पण एकनाथ खडसेंनी ज्या जागेवरती दावा केला जळगावच्या राष्ट्रवादीने, तिथं आमच्याकडे उमेदवार नाही असं एकनाथ खडसेंनी कबूल केली। दावा कशासाठी करायचा मग असा प्रश्न पडतो। पण हा विषय जरी आता कोणी बोलत असलं तरी प्रत्यक्ष आम्ही जेव्हा टेबलावर बसू तेव्हा त्यातून तिढा सुटेल। आम्ही कोणत्या जागांवर दावा सांगितला आहे किंवा राष्ट्रवादी कोणत्या जागा लढणार, काँग्रेस, हे आम्ही जाहीरपणे बोलणारच नाही, आम्ही बोलणारही नाही। पण साधारण लोकांना माहीत आहे की कोण कुठे लढत असतो। पण सर, आज तुम्ही काँग्रेस बरोबर चर्चा करताय,
पण काँग्रेसनं सगळ्या 48 जागांवरून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. तसे अहवाल वरिष्ठांनी मागवल्याची माहिती समोर येते. मग त्यात काय चुकलं काय? शिवसेनेनं सुद्धा 48 जागांची चाचपणी केली. ओके. आपण जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका लढतो, देशात निवडणुका लढतो, तेव्हा आपण महाराष्ट्रामधल्या कोणत्या कोणत्या जागांवरती समर्थपणे खंबीरपणे लढू शकतो याची चाचपणी प्रत्येक प्रमुख पक्ष करतो. आम्ही सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 48च्या 48 जागांची चाचपणी, बरं का, चर्चा आणि झाडाझडती घेतली आणि त्यानंतर आम्ही 23 जागांवरती आमची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवारजी यांनीसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 48 जागांची चाचपणी केली. शेवटी प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आहे. हे काय फक्त 2-4 लोकसभा वगैरे याच्यावर पुरते हे पक्ष नाहीत ना. संघटन हे प्रत्येक संपूर्ण राज्यामध्ये असतं. आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मत हे विचारात घ्यावं लागतं. एखादी जागा आपण लढलेलो असतो आणि ती आता कमजोर असेल तर आपण तिथे काय करू शकतो, त्या बदल्यात दुसरी कोणती जागा आपण लढू शकतो का, याची चर्चा प्रत्येक मतदारसंघात आपण करायला हवी आणि ती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. आम आदमी पक्षाने भरूचमध्ये उमेदवार काल जाहीर केलेला आहे. एकीकडे इंडिया आघाडीमध्ये चर्चा आणि दुसरीकडे उमेदवार जाहीर करणं, हे कसं बघता? इंडिया याच्यावरती माझ्या माहितीप्रमाणे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षात सुद्धा गेल्या 2 दिवसात दिल्लीत चर्चा झालेली आहे. सर, आणखी एक प्रश्न. हरियाणामध्ये नवनियुक्त मंत्र्यांचाच पराभव झालेला आहे विधानसभा निवडणुकीत. राजस्थानमध्ये, माफ करा. एकीकडे ही आहे भाजपची ही अवस्था आणि दुसरीकडे 150 उमेदवार नवीन असणार आहेत भाजपचे संपूर्ण देशभरात. राजस्थानमध्ये 1 महिन्यापूर्वी शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा पराभव होतो पोटनिवडणुकीत. यावेळेला बहुतेक पोटनिवडणुकीत भाजपा गाफील राहिली आणि EVM मशीन सेट करायला विसरली. हा याचं उत्तर आहे. 150 उमेदवार नवीन दिले जाणार आहेत. देऊ द्या ना, देऊ द्या. प्रधानमंत्री पदाचा उमेदवार तुम्हाला नवीन दिसेल 2024 साली. सर, एक उद्या राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत संध्याकाळी 4 वाजता. तुमची काय अपेक्षा आहे? बरोबर आहे. म्हणतायत की सगळ्यांच्या मनात जसा निकाल आहे त्याच्यापेक्षा वेगळा निकाल असेल असं त्यांच्या बघा, स्पष्टीकरण कळतं. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. आम्ही न्यायाधीशांकडून निकालाची अपेक्षा करतो आणि तुम्ही म्हणता राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. जर व्यक्तिशः राहुल नार्वेकर निकाल देणार असतील भाजपचे नेते तर निकाल आत्ताच लागलेला आहे. आणि जर ते सर्वोच्च न्यायालयानं नेमणूक केलेलं ट्रायब्युनल न्यायाधीश म्हणून निकाल देणार असतील तर या देशाच्या संविधान आणि घटनेनुसार निकाल देतील, एवढंच मी सांगेन. पण न्यायाधीश पदावरील व्यक्ती ही निकालाआधी जर आरोपींना भेटायला जात असेल, बंद दारात चहापान करत असेल, तर लोकांच्या मनात शंका आहेत आणि त्या शंकांचं निरसन कशा प्रकारे होईल ते उद्या आपल्याला दिसेल. मालदीववर बॅन करण्यात आला. अनेक सेलिब्रिटी समोर आले होते भारताच्या बाजूनं. आता इस्रायल भारताला सहकार्य करायला बघतंय. सर, आंतरराष्ट्रीय घडामोड आहे, त्याबद्दल काय सांगा? मालदीवची घडामोडी आंतरराष्ट्रीय असं मी मानत नाही. देशाच्या प्रधानमंत्र्यांसंदर्भात कोणी अपशब्द वापरला असेल तरी त्याचा धिक्कार व्हायला पाहिजे. आम्ही त्यात सामील आहोत. राजकीयदृष्ट्या प्रधानमंत्री म्हणून मोदींना किंवा मोदी या व्यक्तीला जरी आम्ही टीका टिप्पणी करत असलो तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत. या महान देशाचे पंतप्रधान आहेत. महान देशाच्या पंतप्रधानाविषयी दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांनी काही चुकीचा शब्द वापरणं हे या देशाच्या नागरिकांना अजिबात मान्य नाही. पण याचा वापर राजकारणासाठी करून भारतीय जनता पक्षानं जे दिवे लावायला सुरुवात केलेली आहे, बरं का, तर याच्यावर असं कळतं की काय हे पूर्वनियोजित काही नव्हतं ना लक्षद्वीपची जागा जिंकण्यासाठी एकमेव. पण तरी आम्ही धिक्कार करतो. हा काय फार मोठा आंतरराष्ट्रीय विषय युद्धाचा आहे असातला भाग नाही की आता जागतिक युद्धच घडणार आहे, हां, रॉकेट्स पडणार आहेत आणि मालदीव आमच्यावरती हल्ला करणार आहे का आम्ही मालदीवला गेणार. फार लहान देश आहे, परावलंबी देश आहे. तिथे गवताची पाती उगवत नाही, आपल्याला माहीत असेल. समुद्रातल्या बेटांचा तो समूह आहे. 3.5-4 लाख लोकसंख्या आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी निषेध केला पाहिजे प्रधानमंत्र्यांच्या संदर्भातल्या टीकेचा. त्यात आम्ही सामील आहोत.
सर, रायगडमध्ये भाजपच्या कार्यकारिणीने रवींद्र चव्हाणांच्या समोरच सांगितलेलं आहे की ती जागा आपण लढायला पाहिजे. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे तिथले आता खासदार आहेत. ह्याच्यावरती असं आहे की दुसऱ्या पक्षातल्या किंवा दुसऱ्या गटातल्या घटनांवरती मी बोलणं योग्य नाही. पण साधारण राज्यामध्ये सर्वत्र ही स्थिती आम्हाला दिसते की जे फुटून गेलेले आहेत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून, त्यांना भारतीय जनता पक्ष स्वीकारायला तयार नाही. चला, थँक्यू व्हेरी मच. सर, आज राम मंदिराचं आमंत्रण उद्धव ठाकरेंना दिलं जाईल असं समजतंय. नाही, मला माहिती नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.